लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की सखीला प्रश्न पडतो की हे कसं झालं, माझ्या बँकेत तर एवढे पैसे होते पण मग बँक बॅलन्स फ्रीज कसं दाखवतोय. इतक्यात मनस्विनी तिला फोन करते आणि म्हणत असते, ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. काय कसं वाटतंय सगळे बँक अकाउंट फ्रीज झाल्याच्या नंतर. त्याबरोबर मग सखी म्हणते म्हणजे हे सगळं तुम्ही केलं. मनस्विनी म्हणते हो ऑफकोर्स. आणि मग सखी फोन ठेवते. आता सखीकडे पैसे नसतात, काय करावं हा सखीसमोर प्रश्न असतो. इतक्यात तिच्यासमोर कबीर येऊन उभा राहतो आणि आता कबीर हा अगदी पूर्वीसारखा कान्हाच्या वेशामध्ये आलेला असतो. आता कबीरला बघून सखीला लगेच त्या सर्व जुन्या गोष्टी आठवतात. कसा तो तिला प्रत्येक वेळी आधार द्यायचा, कसं ते दोघंजण एकत्र मिळून कपडे पिळायचे, कसे ते दोघंजण एकत्र संपूर्ण चाळीबरोबर वेळ घालवायचे, कसे ते कान्हाच्या वाढदिवसाच्या दिवशी आईस्क्रीम खात होते, ते सगळंच सखीला आठवतं. आणि त्या सर्व गोष्टी आठवल्याच्या नंतर मग कबीर लगेचच म्हणतो, काय हो पुन्हा हरवलात की काय पूर्वीच्या कबीरमध्ये. त्याबरोबर मग सखी म्हणत असते की हे बघ प्लीज इकडनं जा. त्यावर कान्हा म्हणतो, मी काही असाच जाणार नाही आहे, मी तुमच्यासोबत आहे. त्याबरोबर सखी म्हणते माझ्यासोबत. त्यावर कबीर म्हणतो हो तुमच्यासोबत. म्हणूनच तर मी मला बघता क्षणी माझ्या पूर्वीच्या आठवणींमध्ये हरवून गेलात ना बेबी सरकार. काय बरोबर बोलतोय ना मी. तुम्हाला मला बघून पूर्वीची आठवण आली की नाही, आणि मी तुमच्यासोबत तुम्हाला मदत करण्यासाठी आलो. सखी म्हणते हे बघ मला कसलीही आठवण आलेली नाही आहे आणि मला तुझ्याकडनं कुठल्याही पद्धतीची मदतही नको आहे, समजलं. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलायस ना, माझ्या आयुष्यामध्ये ना नुसते प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम सुरू झालेत. का आलास यार कान्हा तू माझ्या आयुष्यात. आता सखीने कान्हा म्हटल्याबरोबर कबीर म्हणतो, कान्हा म्हणजे आजही तुम्ही माझ्याकडे कान्हा म्हणूनच बघता ना. त्यावर सखी म्हणते प्लीज गप प्लीज, उगाचच काहीतरी बोलू नकोस, समजलं ना. त्याबरोबर कबीर म्हणतो मी उगाचच नाही बोलत आहे, मी जे आहे तेच बडबडतोय. त्यावर सखी म्हणते काहीच बोलू नकोस मग तू. हां मला ना तुझ्यासारखं नाही जमणार, तुझ्यासारखे छक्के पंजे मला येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ना असं लोकांना फसवणंही जमत नाही. ज्या दिवशी तुझ्यासारखी ही कला मी पण शिकेन ना, त्या दिवशी लाचारीही मला आपोआप येईल. पण सध्या काय आहे ना, सध्या मला लाचार होण्याची काहीही गरज नाही आहे. माझ्यामध्ये माझा स्वाभिमान शिल्लक आहे, त्यामुळे मला तुझ्या मदतीची सुद्धा गरज नाही आहे. माझं काय करायचं ते मी बघून घेईन, समजलं. मग सखी घरी येते. आता घरी आल्यावर मग लगेचच तिला जानू म्हणते, ए सखी ऐक ना, तू सामान ऑर्डर करते ना, मग त्यामध्ये एक हळद पण ऑर्डर कर ना. अगं हळद संपली. त्याबरोबर सखी आता नाराज होते कारण तिच्याकडे काहीच सामान मागवायला पैसे नसतात. जानू म्हणते, सखी अगं काय झालं, तुझं तोंड का असं झालं आहे. सखी म्हणते नाही काही नाही, कुठे काय, काहीच नाही गं जानू. त्याबरोबर मग आता जानू म्हणते, अगं सखी बोल की. सखी म्हणते नाही जानू खरंच काही नाही गं. तर आता गौतम काका सखीला कॉल करतो आणि तो विचारतो, बबडू कसं आहे सगळं तिकडे, तू व्यवस्थित तर आहेस ना, तू ठीक आहेस ना. त्यावर सखी हो काका सगळं बरं आहे असं म्हणते. त्यावर गौतम काका म्हणतो, बबडू काय झालं आहे, तुझ्या आवाजात मला खूप जास्त शांतपणा जाणवतो, काहीतरी झालं आहे, जे असेल ते मला सांग बरं, बोल ना. मग सखी म्हणते, काका सरकारने माझे सगळे बँक अकाउंट फ्रीज केले. त्यावर हे ऐकून गौतम काका म्हणतो, काय बँक अकाउंट फ्रीज केलेत. त्यावरती म्हणते, हो काका, माझे स्वतःचे हक्काचे असलेले पैसेसुद्धा आता मी नाही वापरू शकत आहे रे. त्यावर गौतम काका म्हणतो, बबडू तू काळजी करू नको, मी आत्ताच्या आत्ता. सखी म्हणते, नाही नको काका, तू माझ्यासाठी आधीही करू नकोस, घेऊ देत ना, देवालाही माझी किती परीक्षा घ्यायची आहे ती घेऊ दे. हां तर सरकार हळूहळू त्रास देते मला, आयुष्यात इतक्या गोष्टी पटपट घडत चालल्यात ना की कळायला समजून घ्यायला मला जरा वेळ जातोय खरा, पण मी घेईन सगळं मॅनेज करून काका, तू काहीच करू नकोस आणि माझी काळजीही करू नको, मी करेन सगळं व्यवस्थित हां मॅनेज, यू डोंट वरी काका. काका म्हणतो, अगं बबडू पण हे सगळं कसं जमणार आहे तुला. त्यावर सखी म्हणते, काका मी जमवेन, मी प्रयत्न करते आहे ना, होईल काहीतरी, मी करते काहीतरी हां. त्याबरोबर मग ती काकाला म्हणते, बरं काका मी ठेवू का, मी नंतर थोड्या वेळाने तुला फोन करेन. त्यानंतर मग सखी फोन ठेवते. आता सखी रडू लागते. त्यावेळी मग तिकडे जानू येते. जानू सखीला म्हणते, सखी अगं गप की, रडू नगस ना, आणि कशापायी काळजी करतेस,
ये इकडं बरं तू. मग जानू सखीला मिठीत घेते आणि मग ती म्हणत असते, हे बघ त्या सरकारला आहे ना काय वाटतंय ते वाटू दे, तिला काही करायचं आहे ते करून घेऊ दे. हे बघ आपल्याला ना बिलकुलच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आम्ही आहोत ना सखी तुझ्याबरोबर सगळे, मग तुला काय गरज आहे काळजी करायची. आम्ही आहोत ना. तुला पैसे पाहिजेत ना आत्ता, तुला तुझं सामान मागवायचं आहे ना, मग मी देते तुला पैसे, काही काळजी करू नकोस तू. त्यावर सखी म्हणते, नाही अगं फक्त पैसे पाहिजेत असा प्रश्न नाही आहे गं जानू. म्हणजे मला सुखच मिळणार नाही आहे ना, हा प्रश्न आहे. माझी खरी आई मला सापडली, ती माझ्यापासून लगेच दूर गेली आणि आता तर काय, आता मला माझ्या स्वतःच्या हक्काच्या राहत्या घरातून त्या मनस्विनीने हकलवून दिले. मला कळतच नाही आहे हे सगळं काय होतं आहे माझ्या आयुष्यात आणि माझ्याच आयुष्यात का. त्यावर जानू म्हणते, जाऊ दे सखे ते सोड बरं. त्यावर सखी म्हणते, हो आता ते सगळं सोडावंच लागेल, कारण आता त्या गोष्टींचा विचार करून उपयोगच नाही आहे. आता सध्या तरी आपल्याला पैशांची गरज आहे. पैसे हवेत ना, पैशांसाठी काहीतरी करावं लागेल. सखी आता तिचा पर्समध्ये शोधाशोध करत असते. त्यावेळी जानू तिला म्हणते, सखी अगं काय झालं, कसली शोधाशोध करायला लागली. त्यावर सखी म्हणते, अगं असं काय करते जानू, आपल्याला घर खर्चासाठी पैसे लागतील, आपल्याला काहीतरी पैशांची व्यवस्था करावीच लागेल ना, त्याच्यासाठी बघते ना काही सापडतं आहे का. मग सखीला एक अंगठी सापडते तिची पर्समध्ये. मग सखी ती अंगठीकडे बघते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे गौतम काका हा सरकारकडे आलेला असतो आणि तो सरकारला म्हणत असतो, सरकार. त्याबरोबर सरकार म्हणते, आलास, ये. तू आलास म्हणजे सोबत येताना गुड न्यूजच घेऊन आला असशील. तुझ्या भाचीने फोन केलाच असेल तुला, काय बरोबर ना. त्याबरोबर मग गौतम हा मनस्विनींच्या पायांजवळ बसतो आणि तिला म्हणत असतो, सरकार प्लीज ऐका ना माझं. हे बघा तुम्हाला जो त्रास द्यायचा आहे ना तो तुम्ही मला द्या, मला काही हरकत नाही आहे, पण प्लीज सखीला आता तुम्ही घरातनं बाहेर काढलेत ना, मग सखीला जगू देत ना शांतपणे. त्यावर ती म्हणते, छोटे भाऊजी म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला, बोला. त्याबरोबर मग गौतम म्हणतो, म्हणजे तुम्ही सखीला का त्रास देता आता. त्यावर मनस्विनी म्हणते, देणार तिला मी आणखीन असाच रोज रोज त्रास देणार. म्हटलं होतं ना, फिजिकल स्ट्रेस नाही देणार, मेंटल प्रेशर टाकणार. मेंटल प्रेशर तुमच्यावरती मी टाकणारच ना. गौतम म्हणतो, हे बघा आधीच एकतर त्या मुलीने खूप सहन केलं आहे सरकार, खूप भोगलं आहे तिने, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, ओ तिने खूप भोगलं आहे, तिने खूप सहन केलं आहे का. मग तुम्हीच सांगा ना छोटे भाऊजी, नेमकं मी काय करू, नेमकं मी त्या सखीबरोबर कसं वागू, मग तसं मी तिच्याबरोबर वागत जाईन. सांगा काय करू ते. त्याबरोबर मग गौतम काका म्हणतो, नाही म्हणजे ते लहानपणापासूनच तिने खूप सहन केलं हो, म्हणजे तिने तिच्या आईचं प्रेम कमी भोगलं आहे, तिला लहानपणापासून तुम्ही सांभाळलं आहे, तिला कधीच आई नाही मिळाली तर ती खूप कमी काळासाठी मिळाली. म्हणून म्हणतो आहे आता कमीत कमी तिला तुम्ही या घरातनं बाहेर जायला सांगितलं. मनस्विनी म्हणते, हकललं. गौतम काका म्हणतो, हा तेच, तुम्ही तिला ह्या घरातून, तिच्या राहत्या घरातून हकललं. मग आता हे एवढं सगळं झालं आहे तर तिला कमीत कमी तिचे अकाउंट्स तरी फ्रीज न करता सुखाने जगू देत ना शांतपणे. ती गेली आहे ना आता बाहेर, मग ती तिची जगेल. त्याबरोबर मनस्विनी आता गौतमच्या डोक्याला बंदूक लावते. त्यानंतर ती बंदूक खाली त्याच्या छातीजवळ घेते आणि म्हणते, काय हो छोटे भाऊजी, काय अर्थ आहे या सगळ्याला. अहो छोटे भाऊजी, तुम्ही असं कसं विसरू शकता. मी इथे तुमच्यासाठी 70 मेगापिक्सेलच्या स्क्रीनवरती इथे एवढा छान शो लावलेला आहे. एन्जॉय करायचं सोडून, एंटरटेन करायचं सोडून तुम्ही उलट इकडे मला हे सगळं सांगायला आलात. वाव, इट्स ग्रेट. पण छोटे भाऊजी, अहो हा तर साधा ट्रेलर होता, प्रोमो. अजून तर असे खूप प्रोमो यायचे आहेत आणि फायनल पिक्चर तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि अजून तो खूप लांबसुद्धा आहे. तुम्ही ना उगाच या सर्व गोष्टीत पडू नका. तुम्हाला माहिती आहे का, त्या सखीला आहे ना जगू देत ना तिचं आयुष्य. त्याबरोबर मग गौतम काका म्हणतो, सरकार तुम्हाला जो त्रास द्यायचा असेल तर तुम्ही मला द्या, हवं तर तुम्ही मला मारायचं असेल तर मारा, बोलायचं असेल तर बोला, पण सखीला शांतपणे तिचं आयुष्य जगू द्यात. त्यावर मनस्विनी म्हणते, आऊट आणि ती गौतम काकाला तिकडनं हकलवते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सखी आता पैशांचं काय करायचं हा विचार करत असताना तिचा हात तिच्या मंगळसूत्राकडे जातो. सखी आता त्या विचारात मग्न असताना कबीर तिकडे येतो आणि म्हणतो, काय
मंगळसूत्र विकण्याचा विचार करताय का? त्यावर सखी म्हणते, मी काय विचार करते याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे? हे बघ, तू इकडनं निघ, समजलं ना? उगाचच्या उगाच तू मला त्रास देऊ नकोस, समजलं? मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो, आतापर्यंत मी तुमच्या खूपदा मदत केली आहे. त्यावर सखी म्हणते, हो, खूपदा मदत केलीस म्हणजे माझ्यावर उपकारच केलेस, तुझे खूप आभार, पण आता मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे. मग कबीर म्हणतो, कसं असताना? त्यावर सखी रागवणार असते, इतक्यात कबीर लगेचच म्हणतो, जानू, कसं असतं ना जानू? काय असतं? एखादा व्यक्ती जर बुडत असेल ना तर त्याला काठी द्यायची असते. म्हणतात ना, डुबनेवाले को काय म्हणतात ते काठी का सहारा वगैरे, तसं. पण काही वेळी काय होतं ना, डुबण्यावाल्याला बुडायचंच असतं, बुडणारच मी असं म्हणतो तो. मग काय करणार? मग आधार देणारा तरी कसा आधार देणार ना? मग सखी म्हणते, मला नको आहे तुझ्याकडनं आधार, कळलं तुला? मला काहीही नको आहे तुझ्याकडनं, ना पैसे ना मदत नको, काहीच नको आहे. माझं काय करायचं ना ते मी बघून घेईन. एवढं बोलून सखी जाते. सखीच्या मागोमाग जानूसुद्धा तिकडनं जाते. मग कबीर म्हणतो, उगाच नाही काय मी तुमच्या प्रेमात पडलो. तुमचा स्वाभिमान ना एक दिवशी हा जीव घेणार आहे माझा, खरंच. पण काळजी करू नका, मी सुद्धा नावाचा कान्हा आहे. बघाच आता कशी कृष्ण नीती करतो ते. आता तुमच्यापर्यंत पैसेसुद्धा पोहोचवतो आणि तुम्हाला मदतसुद्धा देतो, पण ते तुम्हाला कळणार नाही. आता बघालच हा कबीर काय करतो ते, असं आता कान्हा म्हणत असतो. त्यानंतर मग त्याने आता इकडे पैसे घेतलेले असतात गौतम काकाने आणि तो सखीला द्यायला चाललेला असतो. इतक्यात पुरुषोत्तम काका आणि मीनाक्षी काकू येतात. ते विचारतात, काय रे झालं गौतम, काय झालं, एवढ्या रागात का चाललायस? मीनाक्षी काकूसुद्धा विचारते, गौतम भाऊजी काय झालं आहे नेमकं? गौतम सांगतो की सखीचे मनस्विनीने सगळे बँक अकाउंट फ्रीज केलेले आहेत. आता सखीकडे काहीच पैसे नाही आहेत, म्हणून मी सखीला पैसे द्यायला चाललो आहे, माझ्याकडचे हे थोडे आहेत ते. त्याबरोबर मग मीनाक्षी म्हणते, गौतम भाऊजी तसं असेल तर मग द्या इकडे तुम्ही ते माझ्याकडे, आणि मग ते घेऊन ती सरकारला परत करते. त्याबरोबर मग गौतम काका तिकडे येतो. गौतम काका म्हणतो, काय केलंस तू हे वहिनी आत्ता? का केलंस तू असं? हां, कशासाठी? त्याबरोबर मग आता मनस्विनी म्हणते, काय आहे ना गौतम, मी यांना सांगितलं हा यांचा जॉब आहे. माझ्या वाकड्यात जर कोणी जात असेल, माझ्या विरोधात कोणी जात असेल तर त्याला तिथेच थांबवायचं, मला कोणालाही क्रॉस करू द्यायचं नाही. कारण जर कुणी मला क्रॉस केलं तर ह्या घरात ते दोघं जिवंत राहणार नाही, आणि म्हणून त्यांनी तुझ्याकडचे पैसे घेतले. आणि काय बघू? आणि मग ती त्यातले पैसे काढते आणि म्हणते, एवढेचे पैसे? अरे, या एवढ्या मोठ्या महलात राहिली आहे ना सखी, एवढ्या ऐशो आरामात वाढली आहे, आणि तू तिच्याकडे हे एवढेसे पैसे घेऊन जाणार? तू तिला एवढ्याशा पैशांची सवय लावणार गौतम? ओ, इट्स नॉट डन, इट्स नॉट फेअर. गौतम, आता त्या सखीने ठरवलं आहे ना की ती भिकाऱ्यांसारखी जगणार, गरिबासारखं आयुष्य घालवणार, मग जगू देत ना तिला तिचं आयुष्य. तू का उगाच तिच्या आयुष्यात मध्ये करतो आहेस? हे बघ, नको पडूस तू ह्या सगळ्यात, तिला जगू दे तिचं आयुष्य, समजलं? त्याबरोबर गौतम काका म्हणतो, सरकार प्लीज. हे बघा, त्यावर सरकार म्हणते, अरे गौतम प्लीज नको म्हणूस. काय आहे ना, आत्ता जर तू सखीसाठी पैसे घेऊन गेलास तर मग तिचा भ्रम काय होईल की कोणी ना कोणीतरी सतत आपली अशी मदत करायला येतच राहणार आहे. मग त्यामुळे ना तिला सरकारची भीती नाही उरणार, आणि मला ते नको आहे, समजलं? हे पैसे आता मी माझ्याकडेच ठेवून घेते, म्हणजे जर तुला पुढच्या वेळी तुझे पैसे गमवायचे नसतील तर तू असं काही करणारच नाही. काय, बरोबर ना? आणि मग मनस्विनी ते पैसे स्वतःच्याच हातात घेते. गौतम आता त्या पैशांकडे बघत असतो. मनस्विनी म्हणते, हवेत तुला हे पैसे? घे. त्याबरोबर गौतम काका पैसे घ्यायला जातो. मनस्विनी म्हणते, अरे थँक्स तर म्हण पैसे घेताना. मग गौतम काकाला पुन्हा ती पैसे पुढे करते. मग गौतम काका म्हणतो थँक्यू, आणि तो पैसे घेत असतो, पण पुन्हा सरकार मागे खेचते आणि म्हणते, नाही, हे पैसे आता मी माझ्याजवळच ठेवणार, होपलेस. आणि मग ती तिकडनं लगेचच निघून जाते. आता सरकार तिकडनं गेल्यावर परशू आणि मीनाक्षी लगेचच गौतमकडे येतात आणि गौतम काकाला म्हणतात, गौतम आम्हाला माफ कर रे, आमच्याकडे काही पर्याय नाही आहे. मग इकडे मीनाक्षी काकूसुद्धा म्हणते, भाऊजी आमच्या वतीने सखीला माफी मागितली असं सांगा, पण खर्चाकडे पर्याय नाही आहे. त्यानंतर मग गौतम हा त्या सरकारच्या फोटोजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, लक्षात ठेव, चक्र कायमच फिरत राहतात नशिबाची. आणि सखीच्या बाबतीत म्हणशील तर सखीला कोणाचीही गरज नाही आहे, कोणाचीच नाही.
तिला मदत करण्यासाठी तिचा नवरा कबीर कान्हा समर्थ आहे. तो बघून घेईल तिचं काय करायचं ते. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे कबीरने कॅरम टुर्नामेंट ठेवलेली असते आणि आत्ता तो एका समोरच्या प्लेयरला हरवतो. तर आता एकाला हरवल्याबरोबर मग लगेच सगळी मुलं म्हणू लागतात की आमच्या कबीर पुढे कोणी जिंकूच शकत नाही, आमच्या कान्हासमोर कोणी जिंकूच शकत नाही, आमचा कान्हा 1 नंबर, आमचा कान्हा 1 नंबर, तो 1 नंबर खेळतो, त्याच्यासमोर कोणाची टापच लागू शकत नाही. आता हे सगळं जेव्हा लोक बोलत असतात तेव्हा बायका लगेचच रागवतात आणि म्हणतात ओ काही 1 नंबर 1 नंबर नाही आहे तुमचा कान्हा, आमची सखी 1 नंबर. त्याबरोबर मग सगळी मुलं म्हणायला लागतात काय सखी 1 नंबर, सखी हरवणार का आमच्या कान्हाला, ते जा 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 तिकडे जा. त्याबरोबर मग एक बाई म्हणते हा नंतर आमची सखीच हरवणार तुमच्या कान्हाला, तुम्हाला काय वाटून राहिलं, तुम्ही असं आम्ही हरवणार नाही आम्ही हरवणार नाही आम्ही हरवणार नाही बोलताय, आम्ही जाऊन आत्ताच सखीला घेऊन येतो आहे. आणि मग सखीला ते लोक सांगायला येतात की सखे अगं कॅरमची मॅच आहे तू चल ना. तर दुसऱ्या बाजूला किरण कबीरला म्हणत असतो तुला असं वाटतं का की सखी येईल म्हणून. कबीर म्हणतो बायकांच्या बाबतीत ना रिव्हर्स सायकोलॉजी काम करते, येईल सखी. त्यावर मग किरण म्हणतो आली सखी. त्यानंतर मग आता इकडे सखी त्या ठिकाणी आलेली असते. सखी आता कबीरच्या समोर मोठ्या ॲटिट्यूडमध्ये उभी असते. त्यावर कबीर म्हणतो की अरे वा, हरण्यासाठी एवढी जंगी तयारी करून आलाय तर तुम्ही हरा. त्यावर सगळे हसतात. त्यावर कबीर म्हणतो ओ सॉरी बसा बसा असं म्हणायचं होतं मला. सखी म्हणते हरणार कोण आहे ते तर आता पुढे कळेलच. त्यानंतर मग कबीर आणि सखी दोघंजणं समोरासमोर बसतात. सखी म्हणते विसरलास का तू, गेल्या वेळी तुला इथेच मी हरवलं होतं ना. त्याबरोबर मग आता लगेचच सगळ्या बायका म्हणू लागतात की सखीच जिंकणार आमची. त्यावर मग जेंट्स म्हणू लागतात की आमचा कान्हा जिंकणार, लक्षात ठेवा तुम्ही. आता सगळ्या बायका सखीच्या वतीने असतात आणि सगळे पुरुष कान्हाच्या टीममध्ये असतात. आता नेमकं जिंकणार कोण हा प्रश्न असतो. मग सखी म्हणते करूया सुरुवात. त्यावर कबीर 2 चहा मागवतो आणि म्हणतो पहिले चहा पिऊया आणि मग खेळूया. त्यावर मग सखी म्हणते ठीक आहे आणि मग ती चहाचा कप उचलायला जाते. सखीला चटका लागतो. सखी करते आई गं. त्याबरोबर सगळेच जण म्हणतात त्यावर सखी म्हणते अरे चटका मला लागलाय ना, मग तुम्ही सगळे कशाला आवाज काढताय. त्याबरोबर कबीर म्हणतो हीच तर असते ना चाळीची खासियत, त्रास एकाला झाला की सगळेजण त्या एकाला हसवण्याचा प्रयत्न करतात आणि तो त्याचा त्रास विसरतो. आता तुमच्या लक्षात तरी आहे का की तुमचा हात भाजला होता ते. सखी म्हणते पुरे झाली डायलॉगबाजी, खेळायला सुरुवात कर. कबीर म्हणतो पण त्याच्या आधी पैसे तर काढा. सखी म्हणते पैसे कसले. त्यावर कबीर म्हणतो हा डाव पैशांवर सुरू आहे मगापासून. सखी म्हणते हे बघ खेळ हा खेळासारखा खेळायचा असतो, खेळात जर पैसे आणले ना तर त्याचा जुगार होतो. कबीर म्हणतो असं काहीही नसतं बेबी सरकार, आम्ही डाव पैशांवर खेळत होतो, तुम्हालाही पैशांवरतीच खेळावं लागेल. त्यावर सखी म्हणते की नाही पैशांवर डाव. त्यावर कबीर म्हणतो हो आणि मला खात्री आहे हे पैसे तर मीच जिंकणार. त्यावर सखी म्हणते जर तसं असेल ना तर मी सांगते हे पैसे आणि हा डावसुद्धा मीच जिंकणार, बघत राहशील. कबीर म्हणतो ठीक आहे बघूया कोण जिंकतं ते आणि काय घडतं ते. आणि त्यानंतर मग आता सखी आणि कबीरमध्ये डाव सुरू होतो कॅरमचा. त्यानंतर मग दुसऱ्या बाजूला कबीर हा आता किरणला म्हणत असतो उद्या मी सखीची वाट लावणार आहे. त्यानंतर मग आता सखी ही कबीरला म्हणत असते तुला काय वाटलं होतं एवढे सगळे प्रसंग बघितल्यानंतरसुद्धा माझं काही होऊ शकणार नाही आहे का, मी धीड झाले नसेन आयुष्यात. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला सखी ही मनस्विनीला म्हणत असते की काय ना सरकार कष्टाला लाज नसते, पण हे तुझ्यासारख्या माजुरड्या बाईला नाही समजणार. त्याबरोबर मग मनस्विनीला सखीचा राग येतो. मनस्विनी रागाने लाल बबूळ झालेली असते आणि ती सखीकडे रागाने बघत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.